निवडणुका येण्यापूर्वी हजारो कोटी रुपयांचे आरोप एखाद्या नेत्यावरती करायचे. त्याची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करायचा. सर्वसामान्य लोकांमध्ये पसरवून द्यायचं, की या नेत्याने खूप वाईट केलेलं आहे, खूप भ्रष्टाचार केलेला आहे. या नेत्यासारखा करप्ट भ्रष्टाचारी नेता तुम्हाला कुठंच सापडणार नाही. हजारो कोटी रुपयांचे आरोप करायचे. हजारो कोटी, 100 कोटी रुपये, 1000 कोटी रुपये, 70,000 कोटी रुपये, 90,000 कोटी रुपये, 40,000 कोटी रुपये असे आरोप करायचे. आणि एकदा का सत्ता हातात आली, नॉर्मलाईज सगळं झालं, की त्याच नेत्याला या न्यायालयाकडनं, या ईडीकडनं, या ज्या पण संस्था आहेत त्यांच्याकडनं, सगळ्यांकडनं क्लीन चिट भेटते. मित्रांनो, काय चाललंय आपल्या देशामध्ये याच्याबद्दल आपण थोडंसं लक्ष टाकूयात. हा मुद्दा जो आहे तो अतिशय हॉट आहे, कारण याच्यामध्ये काल अरविंद केजरीवाल यांना भेटलेली आहे क्लीन चिट. अरविंद केजरीवाल सोबत जेवढे पण त्यांचे मंत्री होते त्यांना देखील क्लीन चिट भेटलेली आहे. काय काय घडलेलं आहे याच्याबद्दल थोडीशी नजर टाकूयात. मित्रांनो, सर्वप्रथम तर अरविंद केजरीवाल ज्यांना ज्या न्यायालयानं आहे त्या न्यायालयाने क्लीन चिट दिलेली आहे. त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते. हजारो कोटी रुपयांचे आरोप करण्यात आले होते, की दारू घोटाळ्यामध्ये त्यांनी हे भ्रष्टाचार केलेला आहे, असे आरोप त्यांच्यावरती झाले होते. आणि हा जो पिरियड होता मित्रांनो, तो हा या 1 वर्षामध्ये होता. त्यावेळेस दिल्ली इलेक्शन लागले होते आणि या दिल्ली इलेक्शनमध्ये अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करायचं काम करण्यात आलं. सर्वसामान्य लोकांना सांगण्यात आलं, की ह्या माणसाने खूप भ्रष्टाचार केलेला आहे. मोठमोठ्या न्यूज चॅनलपासून ते कॅम्पेन चालवण्यात आले, सोशल मीडियापासून ते सगळीकडे लोकांना सांगण्यात आलं, की या माणसाने खूप भ्रष्टाचार केलेले आहेत. परंतु त्याच व्यक्तीला काल त्या त्या न्यायालयाने क्लीन चिट दिलेली आहे. 6 महिने या माणसाने जेलमध्ये काढले आणि आज त्याला क्लीन चिट भेटते. विचार करा मित्रांनो, जी गोष्ट केलीच नाही त्याची त्याला शिक्षा भेटलेली आहे आणि तो पण सर्वसामान्य माणूस नाही, सिटिंग चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली. मुख्यमंत्री जे होते दिल्लीचे, जे खुर्चीवर बसलेले मुख्यमंत्री आहेत, त्यांना अशी शिक्षा झाली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री कित्येक जे मंत्री आहेत त्यांना आतमध्ये टाकण्यात आलं. अक्षरशः काय झालं त्यांच्यासोबत विचार करा. मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं, केजरीवाल जे बाहेर आले आणि बाहेर आल्या-आल्या ते मीडियासमोर ज्यावेळेस आले, मीडियावाल्यातल्या एका व्यक्तीने प्रश्न विचारला, की तुमच्यावरती एवढे हजार कोटी रुपयांचे आरोप करण्यात आले आणि तरी देखील तुम्ही एवढे सक्षम कसे तुम्ही करता? त्याच्यानंतर जे अरविंद केजरीवाल रडले, ढसाढसा रडला तो माणूस. मुख्यमंत्री दिल्लीचा तो रडला. सर्वसामान्य लोकं त्याला जे मागे होते, ते शांत करायचा प्रयत्न करत होते. विचार करा मित्रांनो, किती त्या जेलमध्ये तडपला असेल तो माणूस, ज्या गोष्टी केल्याच नाहीत त्याच्याबद्दल आपल्यावर जे आरोप झाले. सर्वसामान्य लोकांमध्ये एक गैरसमज पसरला, की माझा एक भ्रष्टाचारी बॅकग्राऊंड आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आम आदमीची स्थापना झाली होती, आम आदमी पार्टीची ज्यावेळेस स्थापना झाली होती, त्यावेळेस तिथले जे लोकं आहेत मित्रांनो, जे पक्षामध्ये काम करतात, ते भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करतात. अण्णा हजारेंनी यांचं नेतृत्व केलं होतं आणि त्याच्यातनं अरविंद केजरीवाल हे पुढे गेले. मुख्यमंत्री झाले, 2 वेळा मुख्यमंत्री झाले दिल्लीचे. परंतु तिसऱ्यांदा ज्यावेळेस सत्ता आली असती का नसती हे पण आपण कन्सिडर करू शकत नाही. परंतु याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल जे होते, त्यांच्याशिवाय त्या लोकांना ऑप्शन दिसत नव्हता. त्यामुळे ते सतत 2दा त्यांनी निवडून दिलं आणि यामध्ये मित्रांनो जर बघितलं, त्यांचा अशा प्रकारे गेम झाला का काय झालं हे बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या ईडी, सीबीआय, ज्या आयबी वगैरे ज्या ह्या संस्था आहेत, यांच्यावरती अक्षरशः यू-पी-एस-सीमधनं गेलेले जे अधिकारी असतात ते बसवतात. मोठमोठे अधिकारी असतात मित्रांनो, ते बसवले जातात. 15-15, 20-20 लाख विद्यार्थ्यांमधनं हे त्या एक्झामसाठी क्वालिफाय होतात. त्यातनं 500 ते 1000 निवडले जातात आणि मित्रांनो हे एवढ्या आय-क्यूचे, एवढ्या सुंदर आय-क्यूचे हे लोकं असतात आणि त्यांना तिथं बसवतात आणि हे लोकं एखाद्या व्यक्तीवरती आरोप करतात. निवडणुकीच्या टायमिंगच्या वेळेस त्यांना बदनामी होऊन जाते आणि ह्यांच्याकडे कुठला सबूत आहे होता का नव्हता हे पण माहिती नाही. परंतु त्या व्यक्तीला पूर्णतः बदनाम करण्यात आलं आणि त्याच्यानंतर काय झालं तर मित्रांनो, क्लीन चिट. क्लीन चिट न्यायालयाकडनं. जेवढे पण लोकं होते त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट देण्यात आली. मित्रांनो, फक्त अरविंद केजरीवालांचंच नाही, 2014चं इलेक्शन आठवा, त्याच्यामध्ये दादांवरती खूप सारे आरोप करण्यात आले.
अजितदादांवरती खूप आरोप करण्यात आले, की दादांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केलेला आहे. त्याच्या 2 ते 3 वर्षाआधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच गोष्ट सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या कानावर यायची. पेपरापासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडे एकच गोष्ट यायची, की अजितदादांनी घोटाळा केला, अजितदादांनी घोटाळा केला. अजितदादा हे एखाद्या पक्षाचं नेतृत्व होतं. उपमुख्यमंत्रीपदी ते बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचं ते नेतृत्व करत होते आणि त्यावेळेस राष्ट्रवादीची हवा काय होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आणि त्याच वेळेस त्यांच्यावरती आरोप करण्यात आले. सर्वसामान्य जनता त्यांचा कौल बदलला. भारतीय जनता पार्टीची सत्ता त्यावेळेस आली. मोदींच्या लाटेमुळं पण आली. परंतु याच्यामध्ये जर बघितलं एखाद्या नेत्याबद्दल निगेटिव्हिटी पसरून, त्या नेत्याबद्दल पूर्ण समाजामध्ये बदनाम करायचं आणि त्यानंतर इलेक्शन जसं झालं, त्यानंतर अजितदादांना क्लीन चिट भेटलेली आहे. आता मधीच आहे ना निवडणुका लागल्या. पार्थ पवारांचं नाव आलं. त्या मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये मध्ये सॉरी कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर काय झालं मित्रांनो, खरगे समितीचा अहवाल आला त्याच्यामध्ये पारदादांना पण क्लीन चिट देण्यात आली. परंतु ही निवडणुका ज्यावेळेस जवळ येतात त्याच्या आधीच ह्या घोटाळे बाहेर येतात आणि त्यांच्यावरती आरोप केले जातात. आणि त्यांना क्लीन चिट निवडणुकांच्या नंतर भेटते. काळ गेल्यावरती त्याच्यानंतर मित्रांनो त्यांना क्लीन चिट भेटते. आता याच्यामध्ये अरविंद केजरीवाल जे आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीला चॅलेंज केलंय, आज तुम्ही निवडणुका करा. जर तुमची सत्ता आली तर आयुष्यभर मी राजकारण सोडून देईल, असं अरविंद केजरीवाल यांनी चॅलेंज केलेलं आहे. विचार करा मित्रांनो, तो माणूस किती कॉन्फिडन्स असेल त्याच्या ह्याच्यावरती. त्याला माहिती आहे, की काय चाललंय सगळ्या गोष्टी. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला पण काहीतरी वाटत असेल. बघा तुम्ही. येतो.